कमॉन 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 कमॉन. आम्हाला पाणी पाहिजे होती तर आम्ही काय आयडिया केली, इथून पाणी लावले नळी आणि त्याला डायरेक्ट दुसरी हे नळी जोडली छोटी आपली रबरी नळी आणि पाणी डायरेक्ट इथं आणतोय. कशी आयडिया. आपल्याला इथं गच्चीवरती जो कट्टा आहे ना आपला, त्याच्यावरती भिंत बांधायची. त्यासाठी आपण हे करू राहिलो, टाचे देऊ राहिलो. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत सर्व, मजेत आहेत ना. तर मोक्कार पाऊस चालू आहे आणि आज आपल्याला काम आहे का आपल्या गच्चीवरती आहे ना कॉलम टाकायचे आहेत. हा काय करू राहिला, गच्चीवरती कॉलम टाकायचे आहेत. त्यासाठी आपण नाना भाऊंना बोलवलं आहे. आता स्टील आणले, वरतीच नेलं स्टील, कट करायचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो पुढचं काम आमचं. तर चला मंडळी, आता जाऊया पुढचं आपण दाखवूया. तर कटिंगचं काम चालू आहे. स्टील आणलेलं आहे आपण इथं. तर इथं स्टील कट करायचे आहेत. त्यासाठी दादा कट करून राहिले ग्राइंडर मशीनने. आणि इकडच्या साईडला नाही का रोशन आणि नाणे काका आहेत ना आपले, ते आता हे करू राहिले आपलं स्टील वाकवण्यासाठी नाही का, ते ब्लेंड करण्यासाठी काही सांगता आता मला आठवत नाही, ते तयार करू राहिले. ते झाल्यानंतर मग आपण कट झाल्यानंतर मग सगळे ते स्टील इकडं आणू यांच्यासोबत आणि इथं बरोबर ते कॉलमसाठी ते तयार करून देतील आकार. हा बघा असा आकार देतील ते. तर आता बीम तयार करून झालेला आहे आणि आता बाकीच्या साईडचे जे टोकाचे असतात ना ते वाकवायचे असतात आपल्याला. तर पाईप टाकून ते वाकून राहिले दोघं पण. माझी मदत लागली तर सांगा बरं का वाकवायला तिथं. तर मंडळी आज डे 2 आहे आणि डे 2 निमित्त परत आपलं काम चालू करायचं आहे. ते प्लेटा वगैरे आणलेले आहेत तिथं आणि फिट करायचे आहेत. पाऊस म्हटलं कमी होईल पण पाऊस थांबायचं नावच घेत नाही. भयंकर पाऊस आहे, डेंजर डेंजर. पाऊस गेला नाही नंतर आपण आपल्या दुसऱ्या कामाला सुरुवात करू. याच्यात माल भरायचं आहे इथं ते तयार करून झाल्यानंतर. आता इथं आपल्या नानांनी बनवून दिलेलं आहे, आपल्याला सगळं सेट करून दिले. आता त्यांचं आवरलं इथे चालले. आता रेनकोट एवढं पाऊस चालू आहे तरी पण जाऊ राहिले. तर इथं आपण आता खडी वगैरे वाळू काय आणणार आहे. पाऊस भरपूर चालू आहे पण मग आता पाऊस थांबायची वाट बघूया. थल्या काकां ते आहेत आपल्यासाठी जोडीला आणि हे जाऊ राहिले आवरून.
गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आपल्याला वरती बांधकाम करायचं आहे, त्यासाठी वाळू वगैरे वरती न्यायची. तर सर्व मित्र वगैरे आलेत आणि या मॅडम सगळ्या मस्तपैकी बसून आरामशीर बसून टी व्ही बघू राहिले. आता आम्ही सगळं काम करणार आहे, हे काही काम करत नाही. तर आम्ही चाललोय वरती, तुम्हाला दाखवतो काम काय करतो. तर मंडळी आपल्याला मदत करायला आपला मित्र परिवार आलेला आहे. इथं वाळू इथली जी खाली आहे आणलेली आहे ना आपण, ती वरती न्यायची आहे. हा रोशन भरून देऊ राहिला आणि इथं आपले महेश सर मस्तपैकी आता वाळू याच्यात भरून मस्तपैकी वर नेणार आहे. आणि वरती साहिल दादा गेलेत आपले वाळू घेऊन, तिथं बाकीची वरती मंडळी आहे याच्यात नेणार आहे. आता पावडा काय एकच आहे रे, दुसरा आणला ना कडक रे. तर दुसऱ्या याच्यात भावेश भरून देतोय. भावेश कसं वाटतं मग? एक नंबर. चला चला आता सगळी गँग आपल्याला आलेली आहे. इथं तुषार भाऊ आहे, तर अजित दादा आहे आपले आणि साहिल भाऊ आपले मागून येऊ राहिले. आणि हे वाळू आपल्याला इथून भरून नाही का वरती न्यायचे इकडच्या साईडला. वरती आपल्याला बाकीचं बांधकाम करायचं आहे, तर त्यासाठी आपण आता भरूया वाळू. चला ये तो देखिला लगता है. चलो जल्दी चलो, टाइम नहीं बिल्कुल टाइम नहीं है. मेमोरी को डाटा एक आयडिया आले सारे बाजून ताडपत्री डायरेक्ट ताडपत्री उचलू डायरेक्ट वर घेऊन जा. आजाचे डोक्या मेसी आजा इधर आवतो सहा मोठा आणि कोणती मध्ये असं दाबाने दिवाला मेरा नाले दाबाने दिवाला म्हणजे आमचं भर सारा काम करतो तो 500 रुपये ऊपर के खर्चे नहीं करो है ना. लालू भाई कूद गए, देखो महेश भाई आ गए. तर मित्रांनो बघू शकता आता किती मेहनत लागते एवढे काम करायला. हातपाय जाम होतील आज संध्याकाळी असं वाटतंय आम्हाला. काय काय विषय आहे का? वाळू वाहन झाली आता. आता ही काय बारीक कच आहे ना, घिस घिस इसको बोलते है घिस. आता ही घिस घेऊन जायची आपल्याला वरती. तुमच्या भाषेत काय बोलताय कमेंट करा. हा तुमच्या भाषेत काय बोलता त्याला कमेंट मध्ये सांगा नक्की. दगडा दगडांचा चुरा भुगा दगडांचा. हे कालवींच कुठं होता रे? इथं ना इथं होता विंचू इथं. आज पाऊस नाही आला, आज वातावरण थोडं चांगलं आहे, पण लयच ऊन कडक पड राहिलं. चलो नेक्स्ट काम करते हैं अब. घिस भरून झाली आता, सगळे थोडे आराम करू राहिले. आणि एवढ्यात आपले विटांची गाडी आली, विटा मागवलेत आपण. अरे गाडी हळूहळू येऊ राहिली, लोडशी आहे ना त्याच्यामुळं. हां तू डर गया क्या? गाडीला काय झालं? सब बैठे हुए आराम कर रहे, अब थक गए हैं. बस काय खेळू राहिला तू? गाडी मोसम कडे झालंय आता. काय रे भाऊ, तिथे गाडी अटकली होती का ना खाली? हा असं तिथून टर्न मारायला लावायचंच नाही ना. थोडा आता काय करताय काय माहित, बघूया. गाडीचा मोसम कट झालाय आता, काढून राहिली हळूहळू गाडी. थोडी राहिली आता, थोडीशी. थोडा थोडा थोडा
आता थोडंच राहिलं तर कशाला माग आहे. विट्टांची गाडी आली आली आली. लय ताकद राहते गाड्यांना हो. टेम्पो आपला वर चढून नाही राहिला, त्यासाठी आपण आता ट्रॅक्टरमध्ये बाकीच्या विटा भरायच्या आहेत, म्हणजे त्याच्यातलं वजन कमी होईल. मग याच्यात टाकून दिलं ट्रॅक्टरमध्ये विटा भरल्या निम्म्या का आपण डायरेक्ट तिथं घराच्या जवळ जाऊन लावू, म्हणजे टेन्शन नाही. तू हसकीवर आहे रे. थोडं आता ट्रॅक्टर एकदम मस्त दाबून लावलं ना टेन्शन नाही, डायरेक्ट ट्रॉलीत भरायच्या आणि जायचं तिकडं जवळ घ्या. आता इथं आपला टेम्पो अडकलेला आहे. अर्ध्या तर विटा भरल्या होत्या याच्यात, पण मग अर्ध्या राहिल्यात. म्हटलं आता वर निघून जाईल, पण ते कसं आहे बघा रस्त्यावर चिखल झालंय ना इथं एवढा, त्याच्यामुळे टायर फसून गेलेत सगळे. तोपर्यंत आम्हाला चहा आणला होता, चहा पितोय मस्तपैकी. हां खाली नेते मागं परत ट्रॅक्टर टेम्पो आणि परत वरती आणायचं आहे. बघूया आता येतं का. खाली जाऊ द्या, खाली खाली जाऊ द्या, जोरात आणा. खाली सर घेऊन टाक. ते ट्रॅक्टर परत काही नाही लागेल आता. अरे आता तिथूनच नको, पक्का मागा नाही म्हणा. मौसम कट कर दिया, मालच जायला लागेल. जाऊ दे अजून खाली थोडा. जा रोशन तिथं दगड टाक. ते थोडे असा खड्डा पडला आहे, त्यासाठी दगड टाकायचे आहेत आपल्याला. बघूया आता येते का जोरात. दगड वगैरे टाकलेत. आता बघूया, मौसम मध्ये आली तर येऊन जाईल वरती, तर मौसम मध्ये आलं पाहिजे. कमॉन 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 कमॉन. एक नंबर. चढ़ गई. सो मंडळी, आता आम्ही इथं जेवण करायला आलोय, खिचडी खातोय. तर खिचडीला तिखट झाली वाटतं ना, तिखट झाली खिचडी. आता मी पण ट्राय करून बघतो आता कशी लागते ती. कोणी बनवली खिचडी? कमी नाही भाई, नाईस. यावंच लागतंय. खाऊन पाय बरं. बस बस बस, तिखट आहे बस ना. मग मंडळी जेवण वगैरे करून झाले. आता आपलं विटा ज्या ट्रॉलीमध्ये ठेवल्या होत्या ना, त्या आपल्याला वरती न्यायचे. आपण आता सर्वजण विटा कॅच पकडून पकडून वरती नेऊया. एक मिनटं, मला ऊपर जाणे दे रे भाई. एक मिनिट. तर आपण या ठिकाणी विटा बघा, या ठिकाणी माल वगैरे सकाळपासून आपण भरलेला वरती आणलंय आपण सगळं माल. इथं विटा टाकल्यात, इथं वाळू, इथं गीस,
इथं पण गेस टाकलेले आहेत आणि इथं आपल्याला भिंत बांधायची. इथं बाकीचं पुढं करायचं आहे ते तुम्हाला मी नंतर सगळं दाखवतो. आणि इथं ड्रायव्हर कुठं गेला रे? ड्रायव्हर गाडी लावून गेला इकडं. विटा खाली करायची आहे तिथं अजून तर भरपूर विटा आहेत. तर बघू शकता एवढ्या ट्रॉलीमध्ये विटा आहेत. आज बिंचू येईल तर बघा. तिथं आम्ही विटा वाहत होतो इथं गच्चीवरती. तेवढाच मुसळधार पाऊस आला. आता थोडा वेळा आराम करतोय आम्ही सर्वजण. काय करू राहिला अजित भाऊ? काय वाटतं रील काढू राहिला इथं. एवढं साहित्य आणलेलं जाम झाले. आम्हाला पेठला पण जायचं होतं पण थोड्याच विटा राहिल्यात. म्हटलं वरती आणू आणि जाऊ पेठला. पण आता अवघड झाले. आता केव्हा पाऊस थांबतो? भरपूर पाऊस चालू आहे. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आपल्याला विटावरती न्यायच्या आहेत. बांधकाम करायचं वरती. आणि हा भाऊ इथं पाणी आता वरती नेऊ राहिला. लाईट नाही त्याच्यामुळं हाताने पाणी व्हायचं आहे. तर आम्ही आयडिया केली इथं टँकर लावलंय आणि टँकर लावला आणि इथून पाणी हाताने वाहू राहिलो आम्ही जिन्यावरून. आणि आपले आलेले आहेत मिस्त्री. आता आपण थोड्याने काम चालू करणार आहे. ते सगळ्या विटा नेऊ वरती आणि पाणी पण घेऊन जाणार आहे. पंकज कोण कोण आलंय रे? सगळंच? बाकी किधर आहे? घर को आहे. तर चला मी आता दाखवतो वरती काय कसं आहे. इकडं काय रे? इथं काय करू राहिली? तर सिमेंटच्या गोणी वाटतं काढू राहिले. 1 मिनिट अभी दिखाता हूं मैं. 1 मिनिट. इथं आता सिमेंटच्या गोणी व्हायच्या आहेत. हात लावू रे. आ रहा हूं रुको. हळूहळू खाली. तर आता सिमेंटच्या गोणी खालून वरती व्हायच्या आहेत. तर आता आपण पाणी देऊया. चला आता बाकी नंतर दाखवतो. पूजा करताना सांग काहीतरी बोल. त्या मंडळी इथं आपली घराची पूजा झालेली आहे. त्या गच्चीवरती आपलं बांधकाम चालू करायचं आहे. नारळ फोडायचा आहे. फोड ना. आपल्याला इथं गच्चीवरती जो कट्टा आहे ना आपला त्याच्यावरती भिंत बांधायची. त्यासाठी आपण हे करू राहिलो. टाचे देऊ राहिलो. टाचे याच्यासाठी देतो का त्याच्यावरती आपण जो माल केलेला असतो ना कालवलेला त्याच्यावर बसावा त्यासाठी. आणि इकडं रोशन पाणी भरून राहिला. इथं मोटर लावली आहे. आणि बाकी इथं पंकजांचे त्यांचं चालू आहे मस्तपैकी माल कालवायचं. इथं हे करायचं. आणि इथं आपल्याला मध्ये भिंत टाकायची आहे. सगळे भिडलेत कामाला. मी पण काम करतोय. टाचे देऊन झालेत अजून थोडे बाकी आहेत. इकडच्या साईडला अशी भिंत येणार आहे आपली. आणि इथं दरवाजा काढायचा. इथं हॉल काढायचा आपल्याला. चालू गेले. तर मित्रांनो आपल्याला इथे चौकट आणलेली आहे. चौकट वरती न्यायची. म्हणजे फाळक्यात खोलात नाही थोडी देर मी खोलता अब्बे ठीक आहे. या दोघांच्या कामचुकारपणामुळं टाइम वाया गेलेला आहे. दुसरं आणायला लावलेलं आहे. हे दोघं फालतू काही पण खोलत बसलेत. पण कामाला भिडलेले आहे. काही असे काम कोणतेच नव्हते तिने केलेले पण पहिल्यांदा नावाचा उपयोग होतो.
तिला आता अजून मोठा बंगला बांधायचा आहे, त्यासाठी ती कष्ट करू राहिली. हात पाय घालते का? हात गळता का? दादांनी आणलेले नाशिकवरून भाजीपाला. काय आणलंय का? भाज्या कोणत्या? कोथिंबीर आहे, वांगी आहे, लिंबू, मिरच्या, आणि बटाटे. गायत्रीने बटाटे आणले. आणि भावेश तू का थांबलाय तिथं? काय अभी हम देखेंगे क्या आना है भावेश ने. ए भाई क्या देख रहे? ए हे. आणि इथं काय आणलंय? बाहेर आणली मग काय आणलंय? एवढं साहित्य आणलंय, तर इथं ठेवून देऊ. तर थोडा चलो काय नाही, आता जाऊया परत वरती. तर दुपार झाली. आता एवढं बांधकाम झालं आपलं करून. एवढ्या विटारातल्या 2 चौकटे, 3 चौकट टाकली. आता किती डेपो झाले रे? इकडं सर डेपो साहेब नको. किती डेपो झाले? 10 झाले. वा वा वा. अजून आहे, अजून भरपूर टाइम आहे. आता बघू आज किती काम होतं ते. सरळ इथे मध्ये भिंत नाही, सरळ आहे, मोकळा. खाली आहे बाय बाथरूमची दरवाजा. पंकज तर मंडळी आता मधली सुट्टी झालेली आपली. जेवायला द्यायचं आहे. सगळे आपले आहेत, सगळेजण 11 जण आहेत टोटल. तर आता आम्ही धरून नाही, तर आता वाढायचं काम चालू आहे. मी तर सकाळून जेवायला. हा तू तर अजिबात नाही जेवला सकाळून. बापरे बाई. तर आता बाकीचे काय करताय त्यांना सांगितलं हातपाय धुवून खाली या. मग बघू कुठं काय करताय. काय रे झाले हातपाय धुवून? भूक लागली का नाही? तर सगळ्यांचे हातपाय धुवून झालेत आणि आता मस्त जेवायला जाऊया. बाकीचे यायचे बाकी आहेत. वा मॅडमने आता चहा आणलेला आहे सर्वांसाठी स्पेशल. आई चहा पिलास तू? नाही का? एवढ्या भिंती झालेत आता वरती हे करून. अजित बाई मला एक कप ठेवलास? नाईस. कुठं रे? त्यात का? दे कपात एखादे मला. कामिनी बाई आता कामाला भिडलेले आहेत. आता डेपो कालवणार आहे सिमेंट वगैरे टाकून. आणि आम्हाला पाणी पाहिजे वरती, तर आम्ही काय आयडिया केली, इथून पाणी लावले नळी आणि त्याला डायरेक्ट दुसरी हे नळी जोडली छोटी आपली रबरी नळी आणि पाणी डायरेक्ट इथं आणतोय. कशी आयडिया? जबर ना. बाकी आता इकडे काम होतं झालंय आजचं दिवसाचं, बाकीचं उद्या होईल असं वाटतं मला.
मंडळी आजचं काम झालेलं आहे, निम्म्या भिंती बांधून झालेल्या आहेत. तर आता आमची झाली सुट्टी, आम्ही चाललोय आता, हातपाय धुतोय आणि झाली आता आमची सुट्टी, जातोय आम्ही. तर मंडळी आपल्याला खिडकी आणायला जायचं आहे नाशिकला आणि पिकअपमध्ये जायचं आहे. तर विषय असा आहे का पिकअप आपली मित्र कंपनी जास्त आहे, तर पिकअपमध्ये पुढं बसायला जागा कमी आहे. तर आपला सीट कमी पडतं आहे ना, तर मग हा एक एक्स्ट्रा पडला होता, तो आता पिकअपमध्ये नेऊन लावू. आणि पिकअपमध्ये नेऊन लावला म्हणजे रस्सी दोर काहीतरी त्याच्याने बांधून टाकू. आता आईन ते कशाला काय कशाला आलेस नेम टेक्नॉलॉजी. आता हा सीट घेऊन जाऊ आणि पिकअपमध्ये बसून देऊ आपण. ए छेरन जबरी. तर आता बघूया सीट बसून बघूया कसा बसतो तो. एक साईडलाच बसूया का कसं काय सांगता येत नाही, बघूया. उचल पुढून साईल. टेक्नॉलॉजी तो गाइज आप लोग अंदर तक देख सकते हैं. यहाँ पर भयानक तरह से हमने सीट लगा दिया है. नहीं भारी ना रे. हे बाय ती चरट आहे ना, तिथून मधून अशी लावायची. भाऊ आयडिया कशी आहे? हो आयडिया मीच दिली भाऊ. चलो तो अब नासिक में जाके क्या क्या करोगे आप? चला तर आता आपण सीट बांधून घेऊया. आणि कसं आहे आपलं आज वरचं काम बाकी आहे, थोडं म्हणजे थोडं भरपूरच आहे. खिडक्या नाही आहे, त्यासाठी मग नाशिकला जाऊ राहिले आणि तिकडून आता हे खिडक्या आणतीलच, तोपर्यंत मग आता हे सगळी गँग जाऊ राहिली आपली. त्यासाठी मग सीट एक्स्ट्रा बसून घेतलं, कारण पुढे 4च सीट बसतात, 4 पण नाही 3च सीट बसतात पुढं आणि आपण आहेत 7-8 जण. तर मग त्यासाठी मग ॲडजस्टमेंट करू राहिले. साहिल भाऊ आता सीट बांधू राहिले. पंख्या पाहिजे होता डबल करत. चला तर आता हे बांधून होईलच. तर हे नाशिकला जातील, आपण आज घरी आराम करूया. चलो पोचलेलो आहे आता आपण तवली फाटावर काकांकडं. तर आता गहू आणलेले काढायचे आहेत. तर सगळे कसे हिरो बनून आलेत सगळे. तर गहू आणलेले आहेत आपण, ते काढायचे आहेत, आता काढूया. हे कशाला सांगितलं टॉवेल? टॉवेल बुवा हा का? ओके ब्रो. एकच आहे ना? ए ऐसा कुछ मत बोल रहे ब्लॉग में. चला तर आता बघूया. ही गाडी घेऊन जा इटिगा, मग शोधा, कारण मग एक दुकानात भेटते का नाही खिड़की. मैं भी आ रहा हूँ, देखता हूँ ना, स्कूटी मिली तो मैं स्कूटी लेके जाऊंगा, नहीं तो तुम्हारे साथ मेरे को उधर छोड़ देना. तर ही नंबर प्लेट बनतो. नेम प्लेट ताईंनी दिली होती, दाजीन त्यांनी गिफ्ट काकांना, तर इथं लावली आता मस्तपैकी. भाऊ चलो अंदर जाते हैं अब. बाज तर काय गावालाच आहे, पियुष कॉलेजला गेलाय. तर मंडळी आता आम्ही घराकडे निघाले गावाला जायला किरकड्याला. तर पोरं म्हणतात ते आपण आता जेवणच जाऊ. तर आता मस्तपैकी आम्ही इथं जेवण करायला थांबणार आहे. पवन, अजित भाई, अजून कोण आहे? मध्ये कोण आहे? एवढंच आहे का? नाही जेवण आहे मागं उतरत आहे, बाकीचे पुढे गेलाय. तर आपण या ढाब्यावरती आलो का नाही, या ढाबा. तर आमच्या मॅडम इथं पुढे गेल्यात. तर बघूया काय खायचं आहे. काय खायचं आहे? काही पण
चला बघूया आता काय म्हणते तुझ्यासोबत थांबायचं. हॉटेल तर खूपच छान आहे. तो गाइज अभी आप लोग देख सकते हो, तुम्ही बघू शकता इथं सॉसची बॉटल ठेवली आहे हात धुण्यासाठी. त्याच्यात सॉस आहे का नक्की काय सॉसची बॉटल आहे फक्त त्याच्यात ठेवलं आपलं शॅम्पू म्हणतो काय म्हणतात रे त्याला हँडवॉश. ए समजदार आहे काफी समजदार. हां का चा कोणता आहे मोबाईल तुझा. अरे वा आयफोन राहू दे. चलो आता ऑर्डर देऊया काहीतरी म्हणजे चांगलंच करायचं आहे आपल्याला. प्युअर व्हेज खायचं आहे आपल्याला. आमची शेवभाजी आता आलेली आहे. आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. का अजित साहेब काय करू राहिले एवढे काय गोड का असू राहिले तुम्ही. एकदम गोड. अरे वा चॅटिंग चालू दे. तो चला मंडळी आता जेवायला बसणार आहे आम्ही. बाय बाय. सो मंडळी आमचं आता जेवण झालेलं आहे सर्वांचं. आता आम्ही सर्वजण निघणार आहे घरी जाण्यासाठी. चलो भेटली ना. चलो आता आम्ही हायवे इकडे बघ ना इकडे फोटो. तर मॅडम आता तुम्ही एवढ्यात जेवण केलं तर कसं लागलं जेवण. खूप छान होतं जेवण. तुम्ही पण जर नाशिक टू पेठ प्रवास करत असणार ना तर नक्की या हॉटेलला भेट द्या. म्हणजे जेवण करा. खूप छान जेवण आहे. मस्त आहे. हां का बरं नक्की. चला तर आपण आता घरी जाऊ. इकडचा निसर्ग बघू शकता आता तुम्ही किती मस्त दिसतो इकडं. भाई हो गया क्या निकले अब तुरंत निकलने का. चला तर मंडळी आता जा आपण घरी. जेवण झालंय तर तर मंडळी अशा प्रकारे आता आपलं घर मस्तपैकी झालेलं आहे. म्हणजे अजून थोडं काम बाकी आहे. वरती खिडक्यांच्या वरती कडाप्पे वगैरे बसवायचे आहेत. तर आता जे भिंती सगळ्या उभ्या करून झालेत आपल्या. आता जो राहिलेला तुकडा वगैरे आहे ना तो नेतो आणि रस्त्याला टाकून देतो कुठं खड्डे वगैरे पडले असतील तिथं. तर आता सर्वजण तयार लागले. सर्व लाईनीत उभे आहेत. अजित भाऊ काय झालं तुम्हाला 2 नंबर. जीवन भाऊ इथं महेश भाऊ पवन भाऊ अजून खाली कोण आहे. बस खतम हो गए. आता आज पाऊस तसा उघडलेला आहे आणि घर काय पूर्ण तुम्हाला मी दाखवू नाही शकत कारण आपलं तसं येणार नाही कॅमेरामध्ये कैद होणार नाही आहे. पण तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिथून इथं समोर आलो ना जिना चढला ना का इथं एक आपला हॉल आहे. इकडं साईडला बेडरूम आहे. तर इथं हॉल असा आहे एवढा मोठा आहे. इथं हॉल आहे आणि इथं आहे किचन आपलं. इथं किचन आहे आणि इथं वॉशरूम बाथरूम वगैरे इथं आहेत. आणि इथं एक बेडरूम आहे आणि हा दुसरा बेडरूम आहे आणि आपला हा परत हॉल आहे. तर आता आमची चालू आहे तयारी साफसफाई करायची. तर आता पूर्ण फायनल झाल्यावर परत एकदा तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवतो. चलो बाय बाय.